हरी जय जय राम कृष्ण 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 सुंदर ते ध्यान उभे विटीवरी 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 करकटीवारी हे वोनिया करकटीवारी हे वोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान आवडी निरंतर हिची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठिक शुभापनी विराजित कंठिक शुभापनी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान आवडी निरंतर हिची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर ध्यान
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेची 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 सर्व सुख तुका म्हणे माझे हेच 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 सर्व सुख ए पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने ए पाहिन श्रीमुख आवडीने 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 हो पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर 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 पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने 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 हो पाहिना श्रीमुख आवडीने तुझे हार गळा तुझे हार गळा तुझे हार तुझे हार ए आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान ए आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान ओ आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर 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 थोपार खुमाई थोपार खुमाई थोपार
विठोबा रखुमाई 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 हॅलो 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 ट्रबल गेन सोडा हॅलो 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 हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि 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 राम 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 कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि राम 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 कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि राम 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 कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हल 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 हल
रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी ओ सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो त्वह माधव बरवा त्वह माधव बरवा त्वह माधव बरवा त्वह विठ्ठल बरवा त्वह विठ्ठल बरवा त्वह विठ्ठल बरवा त्वह विठ्ठल बरवा जय हो बहुता सुखरोताची जोड बहुता सुखरोताची जोडी बहुता सुखरोताची जोडी बहुता सुखरोताची जोडी बहुता सुखरोताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बरवा जय हो
तो हा विठ्ठल बरा, तो हा विठ्ठल बरा, तो हा विठ्ठल बरबा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर. वहा विठ्ठल बरवा, वहा विठ्ठल बरवा, वहा विठ्ठल बरवा, वहा विठ्ठल बरवा. वहा माधवा बरवा, वहा माधवा बरवा, वहा माधवा बरवा, वहा माधवा बरवा. जय हो. वहा विठ्ठल बरवा, वहा विठ्ठल बरवा, वहा विठ्ठल बरवा, वहा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय 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 हॅलो. मरणादि सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मारावे, कीर्ती करोनी मरावे. मरणादि सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मारावे, कीर्ती करोनी मरावे. जन्म जाऊ नये वाया, मानवाची उत्तम काया, जन्म जाऊ नये वाया, मानवाची उत्तम काया, जन्म जाऊ नये वाया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया. जय हो. नामा मने मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, सर्व जन्माहुनी उत्तम, सर्व जन्माहुनी उत्तम.
नाम म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्महुनी उत्तम सर्व जन्महुनी उत्तम सर्व जन्महुनी उत्तम जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया जय हो. जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया उत्तम काया विठोबा रखुमा चला टाळ करे रखुमाई विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा चला टाळ करी जय हो वा टाळ करी वा मृदुंग पदक जय हो जय हो वा टाळ करी वा मृदुंग पदक क्या बात है पखवाज टाळ पखवाज टाळ जय हो विठला 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 विठाला 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 विठा
विठ्ठल 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 विठ्ठला चल विठ्ठल 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 विठ्ठला जय हो हे विठ्ठल 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 कुंडली कबरदा हरि विज्ञानदे हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतना भला विठाला भला विठाला 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 मरणादी सावध भावे मरणादी सावध भावे किरती करोनी मरावे जन्म जाऊ नय भाया मानवाच उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा हुनी उत्तमा जन्म जाऊ नय भाया मानवाच उत्तम काया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू जय हो पांडुरंगा करू
तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजा या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कलावज्ञ जीव धरार्थावतारं कलांकांक तेजोदि कामोदि वक्रम खलानीशवादा पनोदारः दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे अंजनीच्या सोना तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान अंजनीच्या सोता तुला रामाचा वरदान अंजनीच्या सोता तुला रामाचा वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया तरली धरती जय हो थरथरले आसमान थरथरली धरती थरथरले आसमान जय हो. एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान हे अंजनीच्या सोता तुला रामाचा वरदान अंजनीच्या सोता तुला रामाचा वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सोता तुला रामाचा वरदान एका मुखानं बोला
बोला जय जय हनुमान कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवोनी माता साष्टांगाता दंडवत दुसरी वंदू सारजा चतुराननाची आत्मजा वाकसिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणवोचा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे मी पुण्य पावन प्रसन्न भवनी श्रोते जनतया माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जनतया माझे नमन दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे तिही लोका ताळ मृदुंग श्रोते देखातया माझे नमन दंडवत ऐसे नमान करोनी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे विठ्ठल 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 मरणादी सावध भावे किरती करो निमरावे जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया अभंगाला लग्नापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी भगवान बाबूराव आहेर दादा यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या भगवान बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भावंद सगळी सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी सरूबाई भगवान आहेर या ठिकाणी पत्नी आहेत मुलं आहेत बाबासाहेब भगवान आहेर मुलगा दत्तात्रय भगवान आहेर या ठिकाणी मुलगा आहे जनाबाई उत्तम कानवडे बहीण आहे जिजाबाई रामनाथ गुंजाळ बहीण आहे सुनीता तुकाराम मोरे मुलगी आहे तुकाराम सखाराम मोरे जावई आहे शोभा तुषार गोंदकर मुलगी तुषार विलास गोंदकर जावई आहे अर्चना बाबासाहेब आहेर सून रोहिणी दत्तात्रय आहेर सून बादशाह शंकर आहेर भाऊ यशवंत अर्जुन आहेर भाऊ आणि केशव बबन आहेर भाऊ सुंदर असा गोड असा असलेला हा भगवान बाबांचा खऱ्या अर्थानं कुटुंब परिवार आहे भगवान दादांचा कुटुंब परिवार आहे आणि या दादांच्या जाण्यानं या आहेर परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलाय जो काही दुःखाचा आघात या ठिकाणी कोसळला या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथांना आई जगदंबेनं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया लाडके लेकमी संताची लाडके लेकमी संताची लाडकी 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 लेकमी संताची माझ्यावरी कृपा बाहुताची माझ्यावरी कृपा बाहुताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची माझ्यावरी कृपा बहुताची माझ्यावरी कृपा बहुताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची संताची लाडकी लेकमी संताची माझ्यावर कृपा बहुताची अखई चुडा हाती आलांकन मोती नाकाला
बोध मुराळी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका उतरला 6 नकेचा कबूल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाचे लेख असल्यामुळं आजची कीर्तन रूपी सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी असलेला आहेर परिवार या आहेर बंधूंच्या वतीनं आणि ज्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं या ठिकाणी आमचे सचिन भाऊ कातोरे या ठिकाणी असतील आणि सांगवी गावचे सरपंच आमचे नवनाथ भाऊ कातोरे असतील. यांनी खऱ्या अर्थानं आहेर परिवाराच्या विनंतीला मान देऊन मला या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेचं निमंत्रण दिलं. ताई तुम्ही या, तुमच्या टाळकरी मुली आणा, गायक आणा, वादक आणा आणि सगळ्या संचासह आमच्या वडिलांचा खऱ्या अर्थानं जो शेवट आहे तो खऱ्या अर्थानं कसा व्हावा, गोड व्हावा. आणि तो शेवट गोड होण्यासाठी आज तुम्हाला मला या ठिकाणी याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडावा. शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं गोड होण्यासाठी श्राद्धाच्या दिवशी पिंडदान व्हावं म्हणून त्यांनी ब्राह्मण बोलावून पिंडदान, मला बोलावून ज्ञानदान आणि आपल्या सगळ्यांना बोलावून खऱ्या अर्थानं अन्नदान. पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान हे श्राद्धाच्या दिवशी खऱ्या अर्थानं होणं ही या ठिकाणी काळाची गरज आहे. आणि श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करावं लागतं, अन्नदान करावं लागतं, ज्ञानदान करावं लागतं. कारण गेल्यानंतर 10 दिवस तो आत्मा त्या घरामध्ये असतो. एकदा का 10वा 13वा झाला की 13व्या 14व्याच्या दिवशी तो आत्मा त्या घराच्या बाहेर निघतो आणि या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असतो. 13व्यापासून श्राद्धापर्यंत तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो. आणि श्राद्धाच्या दिवशी ज्या वेळेला आपण पिंडदान करतो, ज्या वेळेला आपण अन्नदान करतो, ज्या वेळेला आपण ज्ञानदान करतो, आज पिंडदान झालं, अन्नदान झालं, ज्ञानदान झालं की 12च्या पुढे या आत्म्याला आज स्वर्गामध्ये काय मिळणार हो, काय मिळणार हो, सद्गती मिळणार. म्हणून एवढा अट्टहास आहे. म्हणून मी शेवटचा निरोप पांडुरंगाला देईल. पांडुरंगा, या आहेर परिवारानं आपल्या वडिलांसाठी पिंडदान केलंय, अन्नदान केलंय, ज्ञानदान खऱ्या अर्थानं केलंय. हे सगळं एकदा का झालं ना, या आमच्या दादांना चांगल्या मोठ्या मोक्षपदाला काय दे, जागा दे. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का. दादा माझी देवा घरी निरोप त्यांना देशील का. दादा माझी देवा घरी निरोप त्यांना देशील का. आज आहे दादा माझा वाडा दिवस, आज आहे दादा माझा वाडा दिवस. सोनियाचा घास मला कोण भरावीना, सोनियाचा घास मला कोण भरावीना. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का. दादा माझी देवा घरी निरोप त्यांना देशील का. दादा माझी देवा घरी निरोप त्यांना देशील का. काय केलं आमच्या दादांनी, आमच्या कुटुंबासाठी काय केलं, या परिवारासाठी काय केलं दादांनी, किती कष्ट केले. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. सुखाचा तो दिवस मान्या बाप माझा हरपला. सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरपला. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का. दादा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का.
बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का निरोप त्यांना देशील का निरोप त्यांना देशील का निरोप त्यांना देशील का काय आज पिंडदान व्हावं अन्नदान व्हावं ज्ञानदान व्हावं आणि त्यांच्या आत्म्याला स्वर्गामध्ये सद्गती मिळावी म्हणून आज या कुटुंबानं पिंडदान अन्नदान ज्ञानदान जे केलं ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या वडिलांसाठी केलं म्हणून श्राद्धाच्या निमित्तानं एवढा मोठा घाट आहेर परिवारानं या ठिकाणी घातलेला आहे आणि त्या निमित्तानं सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो या ठिकाणी सगळ्यात ज्येष्ठ संत श्रेष्ठ संत म्हणजे माझे नामदेवराया नामदेव महाराजांचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्या नामदेव महाराजांचा अधिकार खऱ्या अर्थानं किती मोठा आहे नामदेव महाराज म्हणजे कोण कोण होते नामदेवराया ज्यांच्याबरोबर प्रत्यक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्यानं जेवावं एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांना बालपणीच प्राप्त झाला त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी संत नामदेवराया आणि ज्यांच्या कीर्तनामध्ये ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये माझ्या भगवंतानं माझ्या पांडुरंगानं भान हरपून या ठिकाणी नाचावं आणि नाचता नाचता या ठिकाणी काय व्हावं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर 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 सावध होई देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीरा जय हो. ऐसे बोले कबीरा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग सावध होई देवा सावध होई देवा ऐसा बोले कबीरा ऐसा बोले कबीरा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीर देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीर कबीरा वा नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा सावध होई देवा ईसा बोले कबीर नाचता नाचता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला ज्यांच्या कीर्तनात प्रत्यक्षात अखिल कोट ब्रह्मांड एक पांडुरंग परमात्म्यानं नाचावं एवढा मोठा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला ते म्हणजे माझे नामदेवराया आणि त्या नामदेव महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला नामदेव महाराज काय म्हणतात मरणाधी सावध भावे या अभंगातून नामदेव महाराज महिला मंडळ तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना काय करतात सावध करतात की बाबा काय व्हा सावध व्हा पण केव्हा व्हा मरणाधी सावध व्हावे मरणाच्या अगोदर महिला मंडळ सावध व्हायचं आणि नुसतं सावध नाही तर कीर्ती करो नि मरावे नाव कमवून मरायचं कीर्ती कमवून खऱ्या अर्थानं मरायची का कारण उत्तम असा नरदेह उत्तम असा मानव देव तुम्हाला आम्हाला मिळाला आणि हा देह वाया जाऊ नये हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर जन्म जाऊ नये वाया मानवाची उत्तम काया हा जन्म वाया जाऊ नये असं वाटत असेल तर उत्तम असा नरदेह सगळ्या देहामध्ये उत्तम देह मानव देह तुम्हाला मला दिला म्हणून महिला मंडळ या देहानं परमेश्वराचं भजन पूजन चिंतन नामस्मरण संतांची संगत आई बापाची सेवा सगळं या देहानं करायचं का कारण नामदेवराय म्हणतात नामा म्हणे मनुष्य जन्म आणि सर्व जन्मा उनी उत्तम
सगळ्या जन्मामध्ये उत्तम देह मानव देह तुम्हाला आम्हाला मिळाला आणि या देहाचं सोनं करा असं नामदेवराय म्हणतात. आणि म्हणून नामदेवराया या अभंगातून तुम्हाला मला आपल्या सर्वांना या ठिकाणी काय करतात सावध करतात. मग काही जण म्हणतील महाराज अहो मरणाच्या आधी सावध व्हायचंय. मरणाच्या आधी सावध व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं. मरणाच्या आधी सावध व्हायचं म्हणजे सेवा आई बापाची करायची. आज या कुटुंबाने एवढं मोठं श्राद्ध केलं ऐका नाही एवढं मोठं पुण्यस्मरण केलं तुम्हाला बोलावलं मला बोलावलं आपल्या सगळ्यांना बोलावलं एवढा मोठा खर्च या आहेर परिवारानं केला. कुणासाठी केला. त्यांनी जे केलं ते आपल्या वडिलांसाठी केलं. त्यांनी जे केलं ते आपल्या बापासाठी केलं आणि एवढा मोठा सोहळा आपल्या वडिलांसाठी केला. याचाच अर्थ असा आहे मी म्हणेन का या कुटुंबाला खऱ्या अर्थानं बाप कळाला. या कुटुंबाला बापाचं प्रेम कळालं. या कुटुंबाला बापाची माया कळाली आणि या कुटुंबाला बापाचं महत्व कळालं. म्हणून आजचा कार्यक्रम आहे. नाही तर श्राद्ध घालायचं म्हटलं की लोकांच्या जीवावर येतं. कसं करू. कीर्तन ठेवू का प्रवचन ठेवू का किती खर्च येईल किती रुपये कोण घेईल कसं करायचं. अरे ज्या आई बाबाने एवढं कमवून ठेवलं आयुष्याची इस्टेट कमवून ठेवली प्रॉपर्टी कमवून ठेवली संपत्ती कमवून ठेवली आणि आपल्याला त्या संपत्तीचा मालक करून ठेवलं. ज्यांनी आपल्यासाठी कमवलं त्यांच्यासाठी थोडा खर्च करण्याचा सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या जीवावर येतं बाबा ऐका नाही. पण या बाबांनी या कुटुंबावर केलेले संस्कार या मुलांवर केलेले संस्कार आणि त्या संस्काराची पावती म्हणजे जमलेले तुम्ही आम्ही सर्वजण. जन्मभरी केली संसाराची सेवा जन्मभरी केली संसाराची सेवा अंतकाळी माझा तुझी नाही देवा आठवण येईल कुरान वाली आठवण येईल कुरान वाली कुराचे मरी बाप माझा होता दयावंत जगली बाप माझा होता दयावंत जगली. जन्मभरी केली संसाराची सेवा जन्मभर खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी जी सेवा केली त्या सेवेचं खऱ्या अर्थानं पुण्य म्हणून आज या मुलांनी आपल्या वडिलांचं या ठिकाणी काय केलं श्राद्ध त्यानिमित्तानं पिंडदान अन्नदान ज्ञानदान खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी केलं. बाप नावाचं पात्रच असं आहे बाबा. बाप म्हणजे सुखाचा सागर बाप म्हणजे धैर्याचा डोंगर. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घराचा बाप लवकर जातो ना त्या घराचा धाक सुद्धा लवकर संपला जातो. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे जाऊ जावेत आहे. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे जाऊ जावेत आहे. ज्या दिवशी घराचा बाप निघून जाईल ना त्या दिवशी कधी कधी भाऊ भावात नाही आणि जाऊ जावेत नाही. या गोष्टी तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात खऱ्या अर्थानं केव्हा हो बाप गेल्यावर. कारण बाप म्हणजे आपल्या जीवनातला विठ्ठल आहे. बाप म्हणजे आपल्या जीवनातला पांडुरंग आहे. 33 कोटी देवाची बरोबरी करणारा या जगातला जर अनमोल हिरा जर जगाच्या पाठीवर कुठं कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. आणि असे या बापाचे जन्माला येऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवा केली पाहिजे. शेतकरी राजा आहे माझा शेतकरी बाप आहे. आयुष्यभर कष्ट करतो मरतो राब राबतो. मुलाचं शिक्षण मुलीचं शिक्षण मुलीचं लग्न महिला मंडळ. तुम्ही या धर्म मंडपात बसल्यात तुम्हाला चांगला नवरा चांगले सासू सासरे चांगलं कुटुंब चांगला परिवार मला सांगा सगळं मिळालं की नाही. हा सगळ्यात मोठा उपकार कुणाचा आहे हो फक्त तुमच्यावर बापाचा आहे. आज तुम्ही ज्यांच्या जीवावर सुखी झालात महिला मंडळ त्याचं नाव म्हणजे बाप. कारण लेक लग्नाला आली चिंता कुणाला बापाला. माझ्या लेकीचं लग्न करायचंय काळजी कुणाला बापाला. माझी लेक चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे काळजी कुणाला माझ्या बापाला. माझा बाप मुलीसाठी खऱ्या अर्थानं मागणं पाहतो आणि मुलीसाठी मागणं पाहतो आणि मागणं पाहून एक वेळ थांबत नाही. 4 वेळेला 4 पाहुण्याच्या घरी जातो 10 पाहुण्याच्या घरी जातो 20 पाहुण्याच्या घरी जातो 20 पाहुण्याला फोनवर विचारतो आणि 10 पाहुण्याच्या घरी जातो. खरं सांगा हो माझी लेक मला त्या घरात द्यायची. माझा नवरा मुलगा चांगला आहे सासू सासरे चांगले आहेत कुटुंब चांगलं आहे परिवार चांगला आहे सगळं चांगलं का
50 वेळा गोष्टीची शहानिशा करतो बाप. आणि सगळं चांगले हे ज्या वेळेला त्या बापाला कळालं ना त्यावेळेला तो बाप त्या लेकीचं लग्न खरं अर्थानं त्या कुटुंबामध्ये लावून देतो. तू एकच का माझ्यावर कर्ज झालं तरी चालेल पण माझी लेक आयुष्यभर या ठिकाणी सुखानं नांदली पाहिजे हा विचार करणारा महिला मंडळ आपल्या बाबतीत जर जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये असलेला या ठिकाणी बाप आहे. त्याचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये असलेला या ठिकाणी बाप आहे. अरे कुटुंबामध्ये एखादी दुःखद घटना घडली ना अख्खं कुटुंब रडतं. पत्नी रडते, मुलं रडतात, लेकी रडतात, नातवंड रडतात, सुना रडतात, अख्खं कुटुंब रडतं. पण कुटुंबामध्ये ज्या वेळेला दुःखद घटना घडते ना त्यावेळेला दम धरून जो बसलेला असतो त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप. अख्ख्या कुटुंबाला सांगतो अगं रडू नकोस, पत्नीला म्हणता रडू नकोस, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुला कुठलं टेन्शन नाही, कुठली चिंता नाही, कुठली काळजी नाही. पत्नीला आधार देणारा तिचा पती आहे, तिचा नवरा आहे. मुलं रडले ना बाळा हो, अरे जोपर्यंत हा बाप तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्हाला आयुष्यभर काही कमी पडू देणार नाही. रडायचं नाही, डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही. स्वतःच्या लेकराच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणारा जर जगाच्या पाठीवर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. अरे सुना रडू द्या, नातवंड रडू द्या, बाया हो रडू नका, ऐक नाही मी तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे. अरे मुलीच्या घरचा पार मुलीचा पती जाऊ द्या, तिचा नवरा जाऊ द्या, तरी मुलीच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहतो. बाई अगं रडू नकोस, मला कळतंय तुझं प्रेम गेलंय, तुझा पती गेलाय, तुझा नवरा गेलाय, पण ज्या वेळेला तुला गरज पडेल ना त्या वेळेला फक्त हाक या बापाला मार. आणि ज्या वेळेला तू या बापाला खऱ्या अर्थानं हाक मारशील ना आणि खरे महिला मंडळ ज्या वेळेला आपण आपल्या बापाला खऱ्या अर्थानं एक हाक मारतो, एक हाक खऱ्या अर्थानं मारल्यानंतर एक गोष्ट आपण बापाकडे मागतो पण तो बाप आपल्यासाठी 10 गोष्टी घेऊन धावतो. महिला मंडळ त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप. कारण जो स्वतःपेक्षाही मुलावर आणि मुलीवर जो सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याचं नाव म्हणजे ओरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावान दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वाटामध्ये असो जरी काना वाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लैया वगड्या हे गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लैया वगड्या हे गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वडजण वाकल आभाळ. त्याच्या इना पाचोळा जिनारान माळ. हो हो जिनारान माळ. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लैया वगड्या हे गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लैया वगड्या हे गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. उमगाया बापर. उमगाया बापर. कळते का बापाची किंमत? जोपर्यंत बाप हयात आहे तोपर्यंत कळत नाही बाबा. लई अवघड आहे गड्या.
उमगाया बापर हयात आहे तोपर्यंत बाप खऱ्या अर्थानं कळत नाही. आणि ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी आपल्याकडे रडल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणारा जगाच्या पाठीवर कोण असेल तर त्याचं नाव बाप आहे. भाऊबंद, नातेवाईक, आप्तेष्ट सगळे सोयरे, चुलते, काके, मामे काय घेऊन बसले हो. आपल्याला आनंद झाला तर त्यांना दुःख होतंय, आपल्याला आनंद झाला तर त्यांना दुःख होतंय, आहे का नाही. आणि आपल्याला दुःख झाला तर समाजाला काय होतो आनंद होतो. बाबा असा समाज आहे, असा खऱ्या अर्थानं समाज आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपलं सुख पाहून सुखी होणारे आणि आपलं दुःख पाहून दुःखी होणारे जर जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं कोण असेल तर त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त माय आहे आणि त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त बाप आहे. म्हणून माझ्या बहिणाबाई म्हणतात, असा बाप एकदा का जगाच्या पाठीवरून निघून गेला, असा प्रेमाचा हात फिरवणारा बाप, मायेचा हात फिरवणारा बाप, तुमच्या आमच्या इच्छा पूर्ण करणारा बाप, ज्या दिवशी खऱ्या अर्थाने जग सोडून हे विश्व सोडून ज्या वेळेला निघून जाईल ना त्यावेळेला आपल्याकडे रडल्याशिवाय पर्याय नाही. कारण बाप गेल्यानंतर बाबा अशी प्रेमानं हाक सुद्धा मारता येत नाही. बाबा बाबा करीते बाबा कोणीच भोगीना, बाबा बाबा करीते बाबा कोणीच भोगीना. माझ्या बापाचे ग सरशे जे नराला येईना, माझ्या बापाचे ग सरशे जे नराला येईना. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा. तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. बाबा बाबा करीते बाबा सुखाचा सागर, बाबा बाबा करीते बाबा सुखाचा सागर. त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार, त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. बहिणाबाई म्हणतात महिला मंडळ, ज्या दिवशी माहेरातला बाप निघून जाईल ना त्या दिवशी माझ्या बहिणाबाई म्हणतात, बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. माझ्या बापाची ग सर शेजे नराला येईना, शेजे नराला येईना. आपला बाप गेल्यानंतर आपल्या बापाची सर जीवनामध्ये कुठल्याही परपुरुषाला येत नाही बाबा. त्याचं नाव म्हणजे जीवनामध्ये या ठिकाणी बाप आहे. आणि आपलं काय, अहो देवाचं उदाहरण घ्या. बापाचं अंतकरण पा. सगळ्यांनी आईचे गोडवे गायले, सगळ्यांनी आईचं वर्णन केलं, सगळ्यांनी आईला किंमत दिली, पण आईच्या तुलनेत माझा बाप सुद्धा कुठं कमी पडतो, कुठंच कमी पडत नाही. अरे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, आहे का नाही, काही वचन मागितलं, काय, भरताला राज्याभिषेक आणि प्रभू रामचंद्राला वनवास, आहे का नाही. ज्या वेळेला दशरथ राजाच्या पुढे प्रसंग पेच पडला, एक मुलगा माझा वनवासाला जाणार आणि एक मुलगा माझा गादीवर बसणार, कसं करू मी. बापाला वाटत नाही सगळ्यांना सारखं मिळावं. हा न्याय घरामध्ये करणारा कोण असेल तर तो बाप आहे. आई तरी इकडं ओढील तिकडं ओढील, पण बापाचं नाही. बापाला वाटतं की सगळ्या मुलांना सारखं मिळावं, सगळ्या लेकींना सारखं मिळावं, कुणाला कमी नको आणि कुणाला खऱ्या अर्थानं जास्त नको, ही बापाची इच्छा असते. म्हणून ज्या वेळेला प्रभू रामचंद्र या ठिकाणी वनवासाला निघाले, प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला निघाले ना त्यावेळेला पाठीमाग राम राम करत प्राण सोडणारा कोण होता. बोला, कुणाचा बाप लक्षात राहिला. सगळ्यांनी आईचे गोडवे गायले, आईचं वर्णन केलं, पण बाप कुणाच्या लक्षात राहिला. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, दुःख सहन नाही झालं, दुःख सहन नाही झालं माझ्या दशरथ राजाला. एवढे रडले, मुलगा माझा वनवासाला गेला, पाठीमाग राम राम करत खऱ्या अर्थानं प्राण सोडला.
माझ्या रामा देवीच्या जीवना प्राण सकया देवीच्या जीवना प्राण सकया देवीच्या जीवना प्राण सकया देवीच्या जीवना प्राण सकया ये रे जय हो जय हो ये रे माझ्या रामा ये रे माझ्या रामा ये रे माझ्या रामा ये रे माझ्या रामा माझ्या रामा ये रे माझ्या रामा ये रे माझ्या रामा ये रामा अरे बाबा ये रे नको जाऊ वनवासाला रडत होते डसा दुःख नाही सहन झालं माझ्या मुलाला वनवासाला कारण राम निघाले म्हणून सीता निघाली म्हणून लक्ष्मणजी निघाले माझ्या 2 मुलाला सुनेला वनवास दुःख नाही सहन झालं राम राम करत खऱ्या अर्थानं काही सोडला प्राण सोडला माझा राम माझा राम माझा राम स्वतःच्या मुलाच्या नावाचा जप करत प्राण सोडला ही अंतकरण खऱ्या अर्थानं ज्याचं आहे त्याचं नाव म्हणजे बाप आणि माझ्या कौशल्या माऊलीचं तर विचारू नका ते तर जोपर्यंत राम येत नाही तोपर्यंत तिच्या डोळ्याला डोळाच लागला नाही झोपलीच नव्हती कौसल्या की ममता भीतो राम नाम पर बरसो रोई 14 बरस जो जागी राते उस ममता की आँखें ना सोई रघुकुल रीत सदा चलाए प्राण जाय पर वचन न जाय रघुकुल रीत सदा चलाए प्राण जाय पर वचन न जाय मैं हूँ तुमसे जगह है मेरे घर का कोना कोना राम नाम से जगमग है मेरे घर का कोना कोना राम नाम से जगमग है मेरे घर का कोना कोना राम नाम से जगमग है काय 14 वर्षाच्या डोळ्याला डोळा लागला नाही तिचं नाव म्हणजे कौशल्य माऊली हे प्रेम असतं आईचं आणि बापाचं दशरथ राजाला सहनच झालं नाही राम राम करत प्राण सोडला स्वतःच्या लेकराला जो बाप दुःखात बघू शकत नाही त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप आहे बाबा या गोष्टी खऱ्या अर्थानं या ठिकाणी माणसानं जीवनामध्ये लक्षात ठेवायच्या ऐके नाही याचंच अजून एक उदाहरण देऊन सांगेल भगवान कृष्णाचं घ्या जन्माला कुठं आले मथुरेमध्ये जेव्हा जन्माला आले तेव्हा आई वडील बंदिवासामध्ये 6 मुलं मारले 7वा गर्भ योगमायेनं गोकुळात लपवला 8व्यानं भगवान कृष्ण देवकी माता म्हणते दिसायला एवढं सुंदर आहे काही करा पण माझ्या बाळाला जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील काही करा हो पण माझ्या बाळाला वाचवा म्हणून रात्री 12 वाजता पाऊस पडतोय धो पाऊस पडतोय यमुना नदीला पूर आलाय पुराच्या पाण्यातून पलीकडे जाईल का नाही याची सुद्धा भीती आहे पण तरी सुद्धा वसुदेव डगमगले नाही रात्री 12 वाजता भगवान कृष्णाला पाठीमध्ये घेतलं मी बुडेल मी मरेल मी या पुरात वाहून जाईल याची पर्वा केली नाही डोळ्यापुढे एकच का माझं बाळ जगलं पाहिजे माझा कृष्ण जगला पाहिजे माझं लेकरू जगलं पाहिजे म्हणून रात्री 12 वाजता यमुनेला पूर आला पुरातून पलीकडे घेऊन जाणारा कोण हो बाळ कसारे कृष्ण कसारे बाळ कसाने या पाण्यातून एकटा मी कसा जाऊ बाळ कसारे कृष्ण कसारे बाळ कसाने
या पाण्यातून एकटा मी कसा जाऊ अलीकडे यमुना पलीकडे जमुना अलीकडे यमुना पलीकडे जमुना उतरून कसा जाऊ या पाण्यातून बाळ कसा नेऊ बाळ कसा रे कृष्ण कसा रे बाळ कसा नेऊ या पाण्यातून एकटा मी कसा जाऊ कसा जाऊ कसा जाऊ कसा जाऊ मी एकटा आहे का नाही. पण तरी सुद्धा डोळ्यापुढं मुलगा दिसत होता. माझा कृष्ण जगला पाहिजे, माझं लेकरू जगलं पाहिजे, माझा बाळ वाचला पाहिजे म्हणून पुराची सुद्धा पर्वा नाही केली. सुखरूप मुलाला गोकुळामध्ये पोच केलं आणि तिथली मुलगी ठेवी जे ते कृष्णजीला माया घेऊन निघाला. त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप, स्वतःच्या लेकराची काळजी करणारा आहे का नाही. आणि मरण चुकवणारा सुद्धा लेकराचं कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप आहे. म्हणून मरणाच्या आधी जर सावध व्हावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते, सेवा आई बापाची करावी लागेल. काय करावी लागेल? सेवा आई बापाची करावी लागेल. आणि मरणाच्या आधी जर सावध व्हायचं असेल तर आतापासून भजन माझ्या भगवंताचं करावं लागेल. का? हरी से कोई नहीं है बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. या जगात भगवंतापेक्षा कुठली शक्ती मोठी नाही. मरणाच्या आधी सावध व्हायचं असेल तर भगवंताचं भजन करावं लागेल. म्हणून मी तुम्हाला मरणाच्या आधी सावध करते की बाबा हो आता तरी काय व्हा. आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई नो 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 जागा. जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, जय हो. जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई नो 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 जागा. दिसला ना डोली भागा, चोर निजल्या ना डोली भागा, दिसला तो वरी भागा, चोर निजल्या ना डोली भागा. दिसला ना डोली भागा. जय हो. आता आता जय हो. आता जागा रे भाई न जागा, जय हो. आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई नो 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 जागा. उठा जागे वरे मला करा पगडीनाथ, भावचरण देवी माता, जय हो. कवी व्यथा जन्माचा उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी देवा माथा, तू कवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता, बरोबर करा पगडीनाथ, स्मरण करा पंढरी नाथा. उठा जागे वरे मला करा पगडीनाथ, भावचरण देवी माता, जय हो. तुम्ही जगा जन्माचा, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी देवा माथा, तू कवी व्यथा जन्माज जन्माज जन्माज. वाह किती गोड प्रमाण दिलं. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता तरी जागवा. इथून मागं जे झालं ते झालं, पण इथून पुढं तरी सुधरा. तू कोबराय म्हणतात मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तू कोबराय म्हणतात मी तुम्हाला जामीन आहे. इथून मागं कशी जगले कशी वागले मला माहीत नाही, पण इथून पुढं तरी माणसानं काय करा, सुधरा. चांगलं जीवन या ठिकाणी जगा. आता तरी खऱ्या अर्थानं काय व्हा, जाग व्हा.
आता तरी सावध व्हा, आता तरी भगवंताचं भजन करा, आता तरी आईबापाची सेवा करा, आता तरी जीवनामध्ये संताची संगत करा, संगत चांगल्याची करा. संगत कधी राजाची करू नका, कधी नोकर बनून ठेवील सांगता येत नाही. संगत कधी राजाची करू नका, कधी नोकर बनून ठेवील सांगता येत नाही. जीवनामध्ये संगत संताची करा, जीवनामध्ये संगत संताची करा. कधी देव भेटून देतील सांगता येत नाही, कधी देव भेटून देतील सांगता येत नाही. म्हणून मरणाच्या आधी सावध व्हायचंय. संगत जीवनामध्ये या ठिकाणी संताची करा. कारण उत्तम असा नरदेह, उत्तम असा मानव देह तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मिळाला, परत परत मिळणार का? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वसुदेव 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 म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. कसा आहे? दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणून मी तुम्हाला सावध करते का सावध व्हा. चांगलं जीवन या ठिकाणी जगायचं आणि मरायचं कीर्ती करूनही मरावे. गावातली जर एखादी व्यक्ती गेली तर लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली. काहीच्या जाण्यानं सगळ्या जगाला आनंद होतो, होतो का नाही? गावातली एखादी व्यक्ती जाऊ द्या, लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली. यानं गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही, यानं गावचं राजकारण नीट होऊ दिलं नाही, यानं गावात जावा जावाचं जमू दिलं नाही, यानं गावात भावा भावाचं जमू दिलं नाही. लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली. काहीच्या जाण्यानं सगळ्या जगाला आनंद आहे. पण काही माणसं गावातून गेल्यानंतर, एखादी व्यक्ती गावातून गेली जी समाजासाठी झटली आहे का नाही, अशी व्यक्ती गेली आणि अशा व्यक्तीचं नाव जर आपल्याला कळालं, तिच्या मृत्यूची बातमी कळाली, तर आपल्या डोळ्यातून खळकन काय येतं? काय येतं? पाणी येतं. मलाही वाटतं आपलंही मरण असं असलं पाहिजे का आपण गेल्यानंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला ज्याला कळाली ना, त्याच्या डोळ्यातून आपल्यासाठी दोन थेंब होईना काय आलं पाहिजे? पाणी आलं पाहिजे. यालाच म्हणतात मरणाच्या अगोदर मरणाधी सावध व्हावे. जय हो. मरणाधी सावध व्हावे. मरणाधी सावध व्हावे. सावध व्हावे. कीर्ती करो निवारा रे, कीर्ती करो निवारा रे. जन्म जाऊ जय हो. देवा
म्हणून मी अभंगाच्या पहिल्या चरणात मी तुम्हाला सावध करते. नामदेवराय म्हणतात मरणाधी सावध व्हावे, किराती करोनी मरावे. छत्रपती शिवाजीराजांसारखं जगायचं कसं, छत्रपती शिवाजीराजांसारखं मरायचं कसं, धर्मवीर संभाजीराजांसारखं. म्हणून म्हटलं जातं अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे, हिंदवी स्वराज्य संपत चाललंय त्यासाठी जिजाऊचा शिवबाच पाहिजे, जिजाऊचा शिवबाच पाहिजे. गाजल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, राजांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, राजांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. अजूनही बोधट झाली नाही धार मराठी तलवारीची, कुणाची हिंमत नाही तुम्हाला आम्हाला संपवण्याची, कुणाची हिंमत नाही तुम्हाला आम्हाला संपवण्याची. म्हणून जगावं माझ्या छत्रपती शिवाजीराजांसारखं आणि मरावं तर माझ्या खऱ्या अर्थानं धर्मवीर संभाजीराजासारखं. असं जीवन जगा आणि मरणाच्या आधी खऱ्या अर्थानं सावध व्हा. जे सांगितलंय ते ऐका, चांगलं जीवन जगा. तुकोबाराय म्हणत किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शेंदळीचे रडतील काही काही. किती सांगितलं तरी ऐकत नाही. म्हणून सांगते सावध व्हा, चांगलं जीवन जगा आणि भजन माझ्या भगवंताचं. या ठिकाणी एकदा सर्वांनी करा विठोबा रखो माये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय 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 जय. जय हो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय. जय हो. चला चला चला. हरी जय जय, हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ढोबा 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 ढिंदा गधा. चला एकदा टाळ करी. फक्त भजन होऊ द्या, लगेच घाला भजन होत. इथंच उभ्या राहा. जय हो. टाळी 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 टाळी. जय हो. वाह टाळ करी, क्या बात है. जय हो. जय हो. वाह वाह क्या बात है. ऐका, पकवाज पकवाज झाल्यावर वाजतील टाळ, मग तुम्ही वाजवायच्या टाळ्या. हा, सावध बसा एकदा. पकवाज, टाळ, वा. जय हो. वा 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 वा. ही माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था. एकदा जोरात टाळी वाजवा. ही माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था संगनमेर घुलेवाडी. याही मागच्याही वर्षी माझ्याकडे 60 मुली राहिल्या होत्या, शिकायला होत्या. याही वर्षी आमच्या ॲडमिशन चालू आहे. आमच्याकडे मुली उत्तम गायन शिकतात. माझ्याही मुली आहेत.
सुनीताताईंच्या संस्थेतल्या या ठिकाणी 2 मुली या ठिकाणी हजर आहेत, कारण आम्ही तिघी बहिणी अनिताताई, वनिताताई, सुनीताताई. आणि बाप का सांगते मी तुम्हाला, कारण आमच्या वडिलांनी आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार केलं. बाप गेल्यानंतर बापाची व्यथा, बापाची वेदना खऱ्या अर्थानं कळत असते. म्हणून मी तुमच्यासमोर बाप सांगण्याचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रयत्न केला. जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. म्हणून शेवट एकच करीन, माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था. तुम्हाला माहिती, मुलगी सांभाळणं सोपं नाही. मुलगी म्हणजे काचेचं भांडं. पण आईवडिलांच्या डोळ्यासमोरून मुलगी निघून जाते, आईबापाला सुद्धा पत्ता लागत नाही. पोरी सांभाळणं एवढं सोपं नाही. पण एवढी रिस्क असताना सुद्धा आम्ही ही मुलींची वारकरी संस्था चालवतो. आमचा हेतू एकच आहे, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल. आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल. आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल, सगळा परिवार खऱ्या अर्थानं संस्कारी होईल. ही खरी काळाची गरज आहे आणि ती लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी ही संस्था चालवतो. म्हणून कैलासवासी भगवान दादा आहेर यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला या ठिकाणी आलं. त्यांच्या पत्नी सर्वाई आहे की नाही, 1 वर्ष झालं पती गेले. पती गेल्यानंतर जीवन जगणं महिला मंडळ सोपं नाही. म्हणून जाताना 1च मिनिटामध्ये मी कार्यक्रम संपवते, पण जाताना शेवटचा संदेश महिला मंडळ तुमच्यासाठी, का चांगलं जीवन जगा, पतीला परमेश्वर माना, आपल्या पतीची सेवा करा महिला मंडळ. कारण जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू आहे, जोपर्यंत पती आहे तोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र आहे, जोपर्यंत पती आहे तोपर्यंत बोटात जोडवी आहे. आणि शेवट एकच करील, का ज्या दिवशी तुमचा महिला मंडळ पती जाईल त्या दिवसापासून येणं लेण्याचा आपल्याला अधिकार नाही. मग ती स्त्री ढसाढसा रडते. म्हणून पतीला परमेश्वर माना आणि नवरा बायकोचं प्रेम खऱ्या अर्थाने एकमेकावर मनापासून करा. कारण म्हातारपणी नवऱ्याला बायकोचा आधार आहे आणि बायकोला नवऱ्याचा आधार आहे. आणि ज्या दिवशी महिला मंडळ पती जाईल त्या दिवशी फक्त काय करावं लागतं, रडावं लागतं. म्हणून शेवट एकच करते, पती गेल्यावर ती कळेला कुंकवाचे मोला, मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल. पती गेल्यावर ती कळेल. म्हणून जरी टिकल्या लावल्या तरी कपाळाला थोडं कवईना खाली काय लावायचं, कुंकू. कारण हे लावण्याचा अधिकार तोपर्यंतच, बरं का. पती गेल्यावर ती कळेला कुंकवाचे मोला, मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल. आईला रुक्मिणी समजा, बापात विठ्ठल पहावा, या 2 दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी, मनी बाप माझा वेदनाचा धनी. आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई तव्यावरची भाकर, आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा, शब्दरूपी लाटा नाट्याच्या किनाऱ्याचाच मार. लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो, लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो. लेक त्याची लाडाची चांदणी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी, म्हणे बाप माझा वेदनाचा धनी. नामा माने मनुष्य जन्म गजानन उनी उत्तम, सर्व जन्म उनी उत्तम, उनी उत्तम जन्म जाऊन देवाया मानवाची उत्तम काया. चला, भैरवी पण शॉर्टकट काढली. मला बोलणारी मंडळी भरपूर दिसतात, त्यामुळे आता फार हे करण्यात काही मजा नाही. आता फक्त एकच करा, शेवट माझ्या लेकींसाठी जोरात टाळी वाजवा. आपल्या कार्यक्रमाची आन मान शान माझ्या वारकरी कन्या आहेत, माझ्या वारकरी चिमण्या आहेत. सुंदर नेहमी कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम, आमच्या तिघी बहिणींच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम आमच्या मुली या ठिकाणी करत असतात. म्हणून गीतेश महाराजांनी आमचे नवनाथ भाऊ कातोरे सचिन दादांच्या माध्यमातून मला फोन केला आणि कार्यक्रमाचं आहेर परिवाराच्या विनंतीला मान देऊन निमंत्रण दिलं.
त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. अपंग असताना ज्यांनी इथं सेवा दिली आमचे भारत महाराज गुंजाळ, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांचे आभार. सुंदर अशी ज्यांनी हार्मोनियमची साथ दिली, अगदी माझ्या संगीत प्रवचनाला त्यांनी खूप वेळेला या ठिकाणी साथ दिलेली आहे भागवत महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरात खऱ्या अर्थानं टाळी वाजवा. आणि ज्यांनी मृदुंगाची साथ दिली आमचे तांबडे महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. बाकी असलेलं पिंपळगावचं असलेलं या ठिकाणी भजनी मंडळ, भजनी मंडळाचे पण आभार. खिलारी महाराज आहेत, आमचे खिलारी महाराज आहेत, सगळीच महाराज मंडळी आहेत, भजनी मंडळ या ठिकाणी आहे. आमचे रवी महाराज पिंपळगावकर सुद्धा या ठिकाणी आहेत. जमलेले सगळे सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, तुम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आहेर परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण आलात, त्याबद्दल या दोन्ही बंधूंच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी मी मनापासून म्हणजे मनापासून आभार मानते. ज्यांनी विणा घेतला त्या विणेकरी बाबांचा सुद्धा आभार. सगळ्या भजनी मंडळाचा आभार, कारण भजनी मंडळाशिवाय गावचा अंत्यविधी होत नाही, ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून बिचारे काही खाली बसली असतील, काही उभी असतील, माझ्या मुली आहेत म्हणून काही उभी राहिले नसतील, म्हणून परत एकदा सगळ्यांचे या ठिकाणी मी मनापासून म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानते. आणि ज्यांनी सुंदर असं साऊंड सिस्टीमचं या ठिकाणी काम केलं, दादा तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. साऊंड सिस्टीमवाले का ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोचवला, त्यांचेही या ठिकाणी मनापासून. आणि जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, समाधान महाराज, तुमचेही या ठिकाणी मनापासून म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानते की तुम्ही सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. गुंजाळवाडी गावचे आमचे बाबासाहेब दादा गुंजाळ सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे परत एकदा मनापासून म्हणजे मनापासून या ठिकाणी मी आभार मानते. ज्यांनी सुंदर अशी कार्यक्रमाची शूटिंग केली, दादा तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. आमचं महिला मंडळाचे मनापासून आभार. आणि जाताना एकदा माऊलीचं भजन हातवर करा म्हणजे संपलं. हातवर. या जन्मात टाळी वाजवा आणि तर पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय विठाल जय विठाल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हे बोलिले पुरे वेडी वाकुडी उत्तरे, क्षमा परद महाराज तुम्ही तिथो, नाही उच्चारिला अधिकार मी आपुला, क्षमा परद महाराज तुम्ही तिथो, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, क्षमा परद महाराज तुम्ही तिथो, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 कुंडली कोणतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज.